हॅलो स्टुडंट, आज आपण बघूयात अँझायटी डिसऑर्डर इन मेंटल हेल्थ नर्सिंगमध्ये. मेंटल हेल्थ नर्सिंग आपला आजचा सब्जेक्ट आहे आणि टॉपिकचं नाव आपलं अँझायटी डिसऑर्डर. त्या अँझायटी डिसऑर्डरमध्ये कोणते कोणते अँझायटी डिसऑर्डर असतात ते आपण या ठिकाणी बघूयात. अँझायटी म्हणजे काय, एक सायकोलॉजिकल किंवा एक फिजिओलॉजिकल तुम्हाला त्या ठिकाणी एक सिच्युएशन भेटते. त्या सिच्युएशन तुम्हाला काय स्टिम्युलेट करतात. स्टिम्युलेट केल्यानंतर तुम्हाला एक ॲक्शन त्या ठिकाणी म्हणजे तुमची बॉडी एक ॲक्शन त्या ठिकाणी करते. ओके, ॲक्शन केल्यानंतर काय होणार की तुम्हाला त्या ठिकाणी सिम्पटम्स दिसणार, फिजिकल सिम्पटम्स तुमची बॉडी शो करणार. त्याला आपण काय बोलतो, अँझायटी. अँझायटी काय करते, एखादा सब्जेक्ट एखादा ऑब्जेक्ट तुम्ही ज्यावेळेला शो करतात, एखाद्या वेळेस बघतात, त्यावेळेला तुम्हाला फिलिंग ऑफ तुम्हाला टायर्डनेस असणार, फिलिंग ऑफ अनकम्फर्टेबलनेस त्या ठिकाणी असणार. सो त्याला आपण अँझायटी असं बोलतो. आता फिजिओलॉजी जर का आपण बघितलं, सो डिस्टर्बिंग तुमच्या इमोशनल किंवा अराउजल सिम्पटम्समध्ये हे इन्क्लुडिंग आहे. एंडोक्राईन किंवा ऑटोनॉमिक अराउजल सिस्टममध्ये हे डिस्टर्बन्स होतात. डिस्फंक्शनिंग इन असतं तुमचे ब्रेनमध्ये. प्युरिटरी हार्मोन्स त्या ठिकाणी इन्क्रीज होतात. आउटपुट प्युरिटरी हार्मोन त्या ठिकाणी इन्क्रीज झाल्यामुळं हे तुम्हाला या ठिकाणी या टाईपचे अँझायटी डिसऑर्डर बघायला भेटतात. त्यामुळे तुम्हाला फिजिकल सिम्पटम्स पण काय दिसणार, पाल्पिटेशन, स्वेटिंग, ट्रिमर्स वगैरे तुमची बॉडी शो करणार ॲट अ टाईम ऑफ अँझायटी एपिसोड. आता इटिओलॉजिकल फॅक्टर आपण त्या ठिकाणी बघू. कॉजेस काय की स्ट्रेस असेल, एखादा जेनेटिकल फॅक्टरसुद्धा असू शकतो. अँझायटीमध्ये काय होणार की सेंट्रल तुमचा जो स्टिम्युलंट ड्रग असतो तो कॅफिन किंवा ॲम्फिथामाइन्स हे त्या ठिकाणी इंड्यूस करतो तुमच्या अँझायटीसाठी. विड्रॉ ऑफ काय करणार तुम्ही, सेंट्रल नर्वस सिस्टममधले ट्रेसेंट ड्रग्स जे की अल्कोहोल असेल, हिप्नोटिक्स, अँझिओलायटिक्स ड्रग्स असेल, या टाईपचे ड्रग्स तुम्हाला त्या ठिकाणी यूज होतात इन अँझायटीमध्ये. मेटाबॉलिकल डिस्टर्बन्सेस तुमच्या बॉडीमध्ये असू शकतात, जसं की हायपर व्हेंटिलेशन असेल, हायपोग्लायसेमिया असेल अँड डिप्रेसिव्ह डिसऑर्डरसुद्धा याचं पार्ट आहे अँझायटी डिसऑर्डरचा. की तुमचा हिस्ट्री ऑफ अँझायटी जर का असेल, लास्ट हिस्ट्री ऑफ अँझायटी किंवा फॅमिली हिस्ट्री ऑफ अँझायटी, त्यावर सुद्धा हा अफेक्ट करतो. त्यानंतर आपण बघू क्लिनिकल मॅनिफेस्टेशन काय. पाल्पिटेशन होणार, चेस्ट पेन होणार, शॉर्टनेस ऑफ ब्रेथ होणार तुम्हाला, डिझनेस, डिस्फेजिया, गॅस्ट्रोइंटेस्टायनल डिस्टर्बन्स होणार, लॉस ऑफ लायबिडो होणार, हेडॅक होणार, ट्रिमर्स येणार त्या ठिकाणी. पॅनिक अटॅकसुद्धा होऊ शकतो समटाईम्स त्यावेळेला ॲक्टिव्हिटी कंबाईन झाली असेल. ओके, सो त्यावेळेला लॉट्स ऑफ कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला हे डिसऑर्डर कंट्रोल करण्यासाठी खूप वेळ टाईम लागतो. असे ट्रीटमेंट असतात, जसे की सायकोथेरपी असेल. सायकोथेरपी काय करतो आपण, अँझायटी पेशंटला देतो. फर्स्ट लाईन ट्रीटमेंट आपण म्हणून आपण सायकोथेरपी त्या ठिकाणी यूज करतो. रिप्लेसमेंट करण्यासाठी, कॉग्निटिव्ह बिहेवियर चेंज करण्यासाठी पर्सनचा. फार्माकोथेरपी म्हणजे काय, बेन्झोडायझेपाइन्स जे की अँटीसायकोटिक्स आहे. अँटीसायकोटिक्स ड्रग्स एका करतो सायकोटिक जो डिसऑर्डर आहे अँझायटी डिसऑर्डर, त्याला रिलीज करण्याचा प्रयत्न करतो. सिव्हिरिटी अँझायटी आहे ते डिक्रीज करण्याचं काम करतो. बेन्झोडायझेपाइन्स काय करतो, सेडेटिव्स आहे, हिप्नोटिक्स आहे, अँझिओलायटिक आहे, अमनेसियास, मस्क्युलर रिलॅक्संट आहे, ते डिक्रीज करतो तुमचे जे पण तुमचे सिम्पटम्स असेल त्यांना डिक्रीज करण्याचं काम करतो. आता ठिकाणी ड्रग्स आहे, जसं की अल्फ्राझोलाम, ओके, क्लोझापॅम्स, डायझेपॅम्स, लोराझेपॅम, ओलनझेपॅम, त्यानंतर टेमाझेपॅम, या टाईपचे ड्रग्स आहे जे की तुम्हाला अँटीसायकोटिक ड्रग्स म्हणून घ्यावं लागतात. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय याचं काय ॲक्शन असणार की गाबा जो आहे तुमचा, गाबा रिसेप्टर त्या ठिकाणी हा ट्रान्सफर मोटर काय करणार, लुमिनेट करणार आणि त्याला रेग्युलेट करण्याचं काम करणार, बॅलन्सिंग करण्याचं काम करणार तुमच्या ब्रेनमध्ये. ओके, हायड्रोसिपेट काय याचे, तिथे ड्राउझनेस असेल, लाईटनेस असेल किंवा कन्फ्युजन होऊ शकतो एखाद्या वेळेस समटाईम्स, किंवा ॲम्नेशिया होऊ शकतो. ओके, इन्क्रीज इन ॲग्रेसिव्हनेस त्या ठिकाणी होणार, किंवा इन्क्रीजिंग रिस्क ऑफ फॉल्स, पडण्याची शक्यता जास्त असते, फ्रॅक्चर होऊ शकतो समटाईम्स एल्डरली पर्सनमध्ये. एल्डरली पर्सन म्हणजे आपल्याला हे बघायला भेटतात. आज आपण बघू जनरलाइज कन्सिडरेशन्स ऑफ अँझायटी डिसऑर्डरमध्ये काय. शो 2:1 फिमेल्स त्या ठिकाणी फिमेल्सहून जास्त रेशो शो करतो जनरलाइज अँझायटी डिसऑर्डरसाठी. क्योंकि 18 इयर्स ते 45 इयर्सपर्यंत समटाईम्स तो डिसऑर्डर होण्याचे चान्सेस आहे, जास्त करून फिमेल्समध्ये. त्या ठिकाणी अँझायटी डिसऑर्डरमध्ये काय येतात, पॅनिक डिसऑर्डर आहे, स्पेसिफिक फोबिया डिसऑर्डर आहे, सोशल अँझायटी डिसऑर्डर आहे, जनरलाइज अँझायटी डिसऑर्डर आहे,
ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहे. ओके, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, अॅक्यूट स्ट्रेस डिसऑर्डर, अँझायटी डिसऑर्डर ड्यू टू जनरल मेडिकल कंडिशनमुळे त्या सिम्पटम्स इंड्यूस अँझायटी डिसऑर्डर, या टाईपच्या अँझायटी डिसऑर्डरचं क्लासिफिकेशन या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी आता आपण बघूयात कोमॉर्बिड डायग्नोसिस. कोमॉर्बिड डायग्नोसिस काय असतं? हे डिसऑर्डर आहे. डायग्नोसिस करण्यासाठी क्रिटिकल त्या ठिकाणी सायकेट्रिक डायग्नोसिससाठी आपण हेल्प करतात आपल्याला, आणि त्या ठिकाणी आपण डायग्नोसिस फाइंडिंग करू शकतो इन प्रेझेंटिंग वे ऑफ द ट्रीटमेंट आणि प्रोग्नोसिस करण्यासाठी. ट्रीटमेंट करण्यासाठी का? कारण की इझी फाइंडिंग आहे. डायग्नोसिस टेस्ट केल्यानंतर आपल्याला इझिली आपण फाइंडिंग करू शकतो विच टाईप ऑफ ड्रग्स विल बी ॲडमिनिस्ट्रेड इन द पेशंट. त्यानंतर प्रोग्नोसिस जे टाईम पिरियड असतो तो अर्ली असतो अँझायटी डिसऑर्डरमध्ये. पॅनिक डिसऑर्डर म्हणजे काय? पॅनिक एपिसोड येतो जो की तुम्हाला समटाईम्स किंवा समहाव 30 to 30 मिनिट्सपर्यंत तुम्हाला जो पॅनिक अटॅक हा स्टार्ट होतो आणि एंड होतो. तर पॅनिक अटॅक म्हणजे काय आहे की ज्या ठिकाणी प्रेझेंटिंग वे असता तुमचा ॲडिशनल अटॅक त्या ठिकाणी येतो. इम्प्लिमेंट काय करणार तुम्ही? त्या ठिकाणी तुमचा बिहेवियर त्या ठिकाणी चेंज होणार पॅनिक अटॅकच्या वेळेला. पॅनिक अटॅक मीन्स त्या ठिकाणी आपण बोलू त्यांना. पॅनिक अटॅकच्या वेळेला काय होणार? पाल्पिटेशन होणार, तुमचा हार्ट रेट जास्त वाढणार, स्वेटिंग होणार, तुम्हाला तुमचे हात शेकिंग हँड शेक करणार. त्यानंतर शॉर्टनेस ब्रेथ होणार, तुम्हाला फिलिंग ऑफ चोकिंग असणार किंवा तुम्हाला वाटणार काहीतरी चोक झालेलं आपल्या गळ्यामध्ये. चेस्ट पेन होऊ शकतो, डिस्कम्फर्टिंग त्या ठिकाणी होणार, तुम्हाला चिल्स येणार, हॉट फ्लश होणार, नॉझिया होणार, फिलिंग ऑफ ड्रायझनेस होणार. त्यानंतर रिअलायझेशन होणार, डिसोनलायझेशन होणार, फिअर तुम्हाला त्या ठिकाणी वाटणार, लॉस ऑफ कंट्रोल आपल्या बॉडीचा, फिअर ऑफ डाईंग. ओके, या टाईपचे तुम्हाला पॅनिक अटॅकमध्ये सिम्पटम्स बघायला भेटतात. आता पॅनिक डिसऑर्डर एपिडेमिक जर का बघितलं तर 1 to 3% ऑफ जनरल पॉप्युलेशनला होणार. तर 5 to 10% जे पेशंट आहे प्रायमरी केअरसाठी, जे की किती इयर्सपर्यंत असतात? 20 इयर्सपर्यंत असतात. फिमेलचा जास्त गुण असतात, 2 to 3:1 रेशो आहेत मेलपेक्षा. तर पॅनिक अटॅकमध्ये 13 to 50% ऑफ काय ॲग्रोफोबिया आहे, अवॉइडन्स ऑफ द स्केप ऑफ द विल बी डिफिकल्टीसाठी. 15 to 60% काय लाईफ टाईम मेजर डिप्रेशनसाठी, 1/3 ऑफ द करंट डिप्रेशनमध्ये जे पर्सन सफर करतात. 20 to 25% काय हिस्ट्री ऑफ सिम्पटम्स डिपेंडन्स. तर पॅनिक डिसऑर्डरची तुला जर बघितलं ड्रग्स असेल, ड्रग्स घेत असेल पर्सन, अल्कोहोल अब्यूज करत असेल, जेनेटिकल फॅक्टर असेल, पॅरेंटल फॅक्टर असेल, सोशल लर्निंग त्या ठिकाणी कमी असेल त्याची, तो कॉग्नेटिव्ह थेरीज तिचे प्रॉपरली डेव्हलप नसेल झालं, त्याला कॉग्नेटिव्ह फंक्शन तिचे चांगलं नसेल, न्यूरोबायोलॉजिकल कंडिशन्स त्या ठिकाणी असणार, आणि सायकोसोशल स्ट्रेसर त्या ठिकाणी अफेक्ट करणार, स्ट्रेस फॅक्टर अफेक्ट करतो. ट्रीटमेंट आपण काय देतो? पर्सनला एज्युकेशन देणार, रिअश्युरन्स करणार, एलिमिनेट करणार. त्यानंतर कॅफिन, अल्कोहोल, ड्रग्स किंवा OTC स्टिम्युलंट आपण त्या ठिकाणी देतो. कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी आपण पर्सनला देणार, मेडिकेशन करायला लावणार, सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिॲप्टेक इनिबिटर जे ड्रग्स आहे जे की अँटी डिप्रेशनसाठी आपण यूज करतो ते आपण देणार. ओके, ट्रायसायक्लिस आहे, MAOIS आहे, बेन्झोडायझेपाइन्स आहे, सेडेटिव्ह ड्रग्स आहे. त्यानंतर व्हॉल्फ्रेट आणि गॅबिपेंटिन असे ड्रग्स आहेत. आता जनरलाइज अँझायटी डिसऑर्डरबद्दल आपण बघूयात, जे की एक्सेसिव्हली लास्ट 6 मंथपर्यंत त्याचे इव्हेंट असतो. ओके, 3 मंथ किंवा नंबर ऑफ 3पेक्षा जास्त त्यांच्यामध्ये सिम्पटम्स बघायला भेटतात, जसं की रेस्टलेसनेस आहे, इझिली फटिग आहे, डिफिकल्टी इन ब्रिदिंग आहे, किंवा डिफिकल्टी इन कॉन्सन्ट्रेशन आहे, इरिटेबलेशन आहेत, मसल्स इरिटेशन आहे, मसल टेन्शन आहे, स्लीप डिस्टर्बन्स आहे. या टाईपचे डिसऑर्डर्स त्यांच्यामध्ये सिम्पटम्स 3पेक्षा जास्त बघायला भेटतात पॅनिक जनरलाइज अँझायटी डिसऑर्डरमध्ये. जनरलाइज अँझायटी डिसऑर्डरमध्ये आपण बघितलं तर 4 to 7% ऑफ काय पॉप्युलेशन त्या ठिकाणी सफर करते. वन साईड जर का बघितलं आपण चाइल्ड किंवा ॲडोलसंट त्या ठिकाणी, फिमेलचा रेशो जास्त आहे ॲज पर द मेलपेक्षा. जनरलाइज अँझायटी डिसऑर्डरची ट्रीटमेंट काय आहे? विस्फोरण आपण त्या ठिकाणी देतो, जो की फिजिकल डिपेंडन्सी किंवा विड्रॉल सिम्पटमसाठी कॅरी करतात. बेन्झोडायझेपाइन देणार आपण अँटीसायकोटिक्स म्हणून. त्यानंतर अँटी डिप्रेशन्स आपण सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिॲप्टेक इनिबिटर किंवा रिलॅक्झाफाइन आणि इम्प्रामाइन आपण देतो. कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी आपण पर्सनला ट्रीटमेंट थ्रू देतो. ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणजे काय? एक पर्सन जो की रिपिटेशन करतोय त्याच्या मुवमेंटमध्ये, त्याला आपण ऑब्सेसिव्ह बोलतो. आणि कंपल्सिव्ह म्हणजे काय? जो की एक रिपिटेशन कोणत्या वेळेमध्ये करतो तर आपण ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर असं कन्सिडर करतो, OCD.
OCDमध्ये होतं काय की इम्पल्सेस जे काही इमेजेस आहेत जे की त्यांना इनॲप्रोप्रिएट वेनं दिसतात, तो ते रिपिटेशन करत राहतात एकाच टकिंगचा असेल किंवा रिपिटेशन्स ऑफ मुवमेंट असेल, ओके, या टाईपमध्ये. सो इट इज अ रिअल लाईफ प्रॉब्लेम असतो जो की पर्सनला सफर करावा लागतो इन सोशल प्लेसेसमध्ये जास्त करून. सो या ठिकाणी जर का आपण बघितलं OCDमध्ये की एक एक्झाम्पल तुम्हाला देतो मी त्या ठिकाणी. एक पर्सन आहे जो की त्याची हँड करतो, बट कोणीतरी आला आणि त्याच्या हँड मधामध्ये थोडेसे पाण्याचं शिंके त्यामध्ये सोडले. सो तो काय करणार की परत हँड करणार, म्हणजे की तो हँड सदा 1 मिनिट किंवा 2 मिनिटं किंवा 5 मिनिटं करत नाही. तो हँड 10 ते 15 मिनिटसुद्धा येऊ शकतो. त्याला आपण OCD असं बोलतो, जो की रिपिटेशन करतोय त्याच्या मुवमेंटबद्दल. किंवा तो बाथिंग करत असेल तर 3 to 2 hours बाथिंग करू शकतो ॲट द टाईम ऑफ OCD. त्याला असं वाटणार की सम जर्म्स अफेक्ट ऑन देअर बॉडी. या टाईपमधून तुम्हाला OCD आता या ठिकाणी समजले असेल. काही इमेजेस असतात जसं की तो पर्सन आहे ज्याला की डोअर लॉक केलं आहे, पण त्याला असं वाटतं की त्यानं डोअर लॉक केलं नाही, म्हणून तो कन्फ्युजनसाठी परत जाणार वापस आणि बघणार की डोअर लॉक केलं आहे की नाही. हे टाईप म्हणून तो ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर होत असतात. म्हणजे एपिसोड असे नाही की एकच असणं किंवा नंबर ऑफ एपिसोड एका दिवसाला आपल्याला बघायला भेटतात. OCD कंटिन्यू कसे करत आपण बघतोय की कंपल्शन त्या ठिकाणी कसे असतात, जसं की डिस्ट्रेस असेल 1 hours किंवा एक दिवस तो त्या ठिकाणी परफॉर्मन्स करणार, त्याचा रुटीन किंवा त्याचं फंक्शनिंग प्रॉपरली फॉलो करणार. जसं की OCD असेल सो त्याला ऑल इन क्लिअर वेमध्ये असणार, हायजेनिक OCDसुद्धा असते. त्यानंतर त्याला जे पण सिक्वेन्स वाईज असणार त्याच्या एन्व्हायरमेंटमध्ये. जसं की हा पर्सन ज्यांना की स्पून्स लावले, पण स्पून कसे लावलेले आहेत, ऑल इन सिक्वेन्स वे म्हणून लावलेले आहेत. आणि तो फूड पण कसं घेतो आहे की सिक्वेन्स वाईजनंच फूड घेतो आहे. ओके, या टाईपमध्ये OCD राहते अँझायटी डिसऑर्डरसाठी. जर काही प्रॉपरली झालं नाही, हे डिस्टर्ब झालं, तर त्यांनासुद्धा अँझायटी होते, त्यांनासुद्धा OCDचा अटॅक किंवा एपिसोड येऊ शकतो. ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर ट्रीटमेंट काय, 40 to 60% ट्रीटमेंट आपण देतो. जसे की सेरोटोनिक अँटीडिप्रेसंट आपण देऊ शकतो, बिहेवियर थेरपीसाठी आपण देऊ शकतो पर्सनला बिहेवियर थेरपी. आणि अँटीसायकोटिक्स सायको सर्जरी आपण करू शकतो पर्सनमध्ये. पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर काय आपण बघू, जो की पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर असा आहे जो की त्या ठिकाणी थ्रेट करतो की डेडसाठी सिरियस इंजुरी त्या ठिकाणी पर्सनला होऊ शकते. तो पर्सन मिळाला असणार फिअरमध्ये आणि त्या पर्सनला हॉरर त्या ठिकाणी सिच्युएशन किंवा हेल्पलेसनेस त्या ठिकाणी वाटतात. ओके, 1 monthपेक्षा जास्त सिम्पटम्स त्याच्यामध्ये दिसून येतात आपल्याला इम्पेअरमेंटसाठी त्याची फंक्शनिंग. ओके, आता यामध्ये आपण बघणार आहे की रिकरंट रिकलेक्शन त्या ठिकाणी इव्हेंट असं की नाईटमेअर्स आहे, फ्लॅशबॅक्स आहे, इंटेन्स ऑफ सायकोलॉजिकल डिस्ट्रेस आहे, फिजिओलॉजिकल रिॲक्टिव्हिटी असेल किंवा कॉजेस ऑफ इव्हेंट असेल एखादा. या टाईममध्ये फिलिंग्स सिम्पटम्स कसे असतात, इन्क्रीज होतात 2पेक्षा जास्त सिम्पटम्स. डिफिकल्टी इन स्लीप, डिफिकल्टी इरेबिलिटी, अँगरनेस असेल, डिफिकल्टी इन कॉन्सन्ट्रेशन आणि हायपर व्हायलेन्सेस. ओके, या टाईपमध्ये असणार. तर 79% जनरल पॉप्युलेशनमध्ये होतो. ट्रॉमा विक्टीम 60 to 80% असतात, 50 to 80 जे की सेक्शुअल असॉल्टेड विक्टीम असतात. कोमॉर्बिडिटीजमध्ये आपण काय करतो की डिप्रेशन असेल, अँझायटी डिसऑर्डर असेल, सबस्टन्स यूज डिसऑर्डर असेल किंवा सोमॅटायझेशन्स डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर असेल. पोस्ट ट्रॉमॅटिक डिसऑर्डरमध्ये आपण काय करतो, जेनेटिकल फॅमिली हिस्ट्री त्याची बघतो. स्ट्रेस इंड्यूस रिलीजिंग नॉन इपिनेफ्रिन किंवा कॉर्टिकॉल आपण त्याला देतो. ऑटोनॉमिक अराउजल इमिडिएटली आफ्टर काय करतो आपण पोस्ट ट्रॉमॅटिक प्रेडिक्टिक त्या ठिकाणी आपण करतो. ग्रुप थेरपी देणार आपण, मेडिकेशन कोणते, अँटीडिप्रेसंट देणार, मूड स्टॅबिलायझर देणार, बीटा ब्लॉकर्स देणार आणि क्लोनिडीन, ओके, प्रोझोसिन आणि त्यानंतर गॅपेंटिन या टाईपचं आपण ट्रीटमेंट देतो पर्सनला. सोशल अँझायटी डिसऑर्डर काय मार्क करतात की परफॉर्मन्स सिच्युएशनवर त्यांच्या मार्क करतात, त्यांना किती टाईप ऑफ अँझायटी त्या ठिकाणी होते. अ पर्सन रिकॉग्नाइज करणार फिअर ऑफ इन सोशल पर्सनसाठी, अवॉइड करणार तो फंक्शन्स, फॅमिली फंक्शन्स और नंबर ऑफ पीपल इन कम इन देअर वन प्लेस, तो त्या ठिकाणी कधीच जाणार नाही. ओके, 12% जनरल पॉप्युलेशनमध्ये ह्या होतात. मोर कॉमन काय वुमनच आहेत. सिग्निफिकंट जर का बघितलं आपण डिसॅबिलिटी त्या पर्सनमध्ये डेव्हलप होऊ शकते आणि इन्क्रीज डिप्रेशन किंवा डिप्रेसिव्ह डिसऑर्डर त्या पर्सनमध्ये होणार.
या ठिकाणी आपण मेडिकेशन कोणते देतो, SSRI, वालफॅन्टिन, KMAOS, बेंझोडायझापाइन्स आणि गॅबापेंटिन आपण या टाईपचे टॅबलेट देतो. सोशल स्किल ट्रेनिंग आपण त्या पर्सनला देतो. बिहेवियर थेरपी आपण पर्सनला तिथून कॉग्निटिव्ह थेरपी देतो. टेक होम पॉईंट काय काय की अँझायटीसाठी आपण काय करणार, कॉमन ट्रीटमेंट करणार. इन कंबाईन सायकॅट्रिक कंडिशन असेल तर आपण अँझायटी डिसऑर्डर त्या ठिकाणी फाइंडिंग करू शकतो. स्क्रीनिंग करणार आपण पेशंटला फॉर द डायग्नोसिससाठी हेल्प होणार. मेनी ऑफ द ट्रीटमेंट आपण त्या ठिकाणी इन्क्लुडिंग करणार, जसं की सायकोथेरपी असेल, सायकोफार्मॅकोलॉजिकल्स असेल म्हणजे मेडिसिन असेल, आणि सायकोथेरपी म्हणजे काय, बिहेवियर थेरपी असेल, तर खूप सारा थेरपी असेल त्या ठिकाणी. ओके, या टाईपमधला आपला अँझायटी डिसऑर्डर होता जो की मी कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला काय डाऊट असेल तर तुम्ही मला सांगू शकता. ओके.